एका बाजूला पावसाच्या आगमनाची चाहूल तर दुसऱ्या बाजूला डिझेल टंचाईची धास्ती। बीड जिल्ह्यामध्ये सध्या मशागतीची कामं ही वेगात सुरू असताना शेतकऱ्यांच्या कपाळावर मात्र चिंतेच्या आठ्या उमटल्या। बीडच्या आहेर धानोरा परिसरामध्ये 8 दिवसानंतर नंबर लावून मशागतीसाठी आणलेला ट्रॅक्टर अर्धवट मशागत करून बंद पडल्यानं शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय। ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळालं नाही तर नांगरणी, वखरणी आणि पेरणीचं संपूर्ण गणितच कोलमडण्याची भीती व्यक्त होतीये। आधीच वाढलेले खर्च, त्यात ट्रॅक्टर चालकांकडून जादा पैशांची मागणी, त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडलाय। वेळेत मशागत झाली नाही तर पिकांचं नियोजन बिघडणार आहे, उत्पादनावरती त्याचा परिणाम होणार आहे आणि शेवटी या आर्थिक फटकाही त्यालाच बसणार आहे। तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या जमिनी येत्या वर्षभरात अर्थातच पाऊस पडण्याची जी शक्यता आहे ती कमी असल्यानं एक प्रकारे तीही भीती व्यक्त केली जाते। शेतकऱ्यांची नजर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढच्या निर्णयाकडे लागलेली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानानंतर चर्चेची झळ आता शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचताना बघायला मिळत आहे। मी एका शेतात उभा आहे, या ठिकाणी बघू शकतात की मोठ्या प्रमाणात जे आहे शेतकऱ्याकडून मशागतीची कामाची जी लगबग जे आहे ते सुरू असतानाचं चित्र जे आहे ते बघायला मिळत आहे। शेतकऱ्यानं अर्ध्यापेक्षा जास्त आपल्या शेताची मशागत केली आहे, मात्र डिझेलमुळे जे आहे ते आता हे ट्रॅक्टर जे आहे ते बंद पडल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या शेत शिवारामध्ये बघायला मिळत आहे। आपण बघू शकतात हे जे ट्रॅक्टर आहे हे मशागत अर्ध्यावरती सोडून जे आहे डिझेल नसल्यामुळे ते बंद पडलेलं आहे। या ठिकाणी जे आहे ते आपण बघू शकतात की ट्रॅक्टर चालक देखील मोठी कसरत करताना बघायला मिळत आहेत। काय कशामुळे बंद पडलंय? डिझेलमुळे सर। अच्छा, हां, काय डिझेल मिळतंय? मिळत नाही? डिझेल तर मिळत नाही। डिझेलला समजायचं एक तर बारीला उभा टाकावं लागते, पुन्हा दुसरी गोष्ट डब्यामध्ये डिझेल देत नाहीत। आता इथं काय संपलं, हे पंप हाणून समजायचं हे जाईन का नाही जाईन ह्याच्या पंपावर ते समजायचं। आता हे इथं नाहीच गेल्याच्या नंतर तर मग मशागतीची काही कामं घेतलीत का तुम्ही? आता घेतलेले आहेत ना सर। शेतकऱ्याची समजायचं आता शेवटचा महिना हे समजायचं, शेवटच्या महिन्यामध्येच नांगरटीची त्याची सगळी मशागत किती कामं घेतलीत? काय कामं समजायचं भरपूर आहेत, पण आता डिझेलमुळे काय करता समजायचं। शेतकरी हे म्हणतो माझं करा, ते म्हणतो माझं करा, ते म्हणतो माझं करा, पण करायचं कुणाचं समजायचं। डिझेलच नसल्यामुळे 2000च्या डिझेलमध्ये येतंय काय? ट्रॅक्टर कसं हप्त्यावर आहे? कसं हप्त्यावर ही सर। काय किती राहिले हप्ते फेडायचे? हप्ते राहिले तर 4 हप्ते सर फेडायचे। हे चित्र जे आहे ते बीड जिल्ह्यातलं आहे। काही शेतकरी माझ्यासोबत आहेत, काय सांगा काय परिस्थिती आहे? सध्या मे महिन्याचा म्हणजे चालू आहे आणि सध्या आमच्या आहेर धानोरा गावामध्ये बीडपासून 1-2-3 किलोमीटरवरच आहे, परंतु इथं डिझेलमुळं आता हे शेतामध्ये नांगरायला आलं तर ट्रॅक्टर एक तर 7-8 दिवस झाले त्यांना रोज फोन करतोय नांगरटीसाठी, पण ते एकूण त्यांना थोडंफार 2000 डिझेल भेटलं, ते पण हे बघा चालू ह्याच्यामध्ये बंद पडलेलं आहे। ते काळात 8 दिवसात जर डिझेल पुरवठा सुरळीत नाही झाला तर शेतकऱ्याला मोठा फटका बसू शकतोय। शेतकऱ्याची जमीन जी आहे वर्षभर पडीक राहू शकते, अशी जी मागणी जी आहे शेतकऱ्याकडून होत आहे। देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाला कुठंतरी दुजोरा देत जे आहे दुसरीकडे शेतकऱ्याला डिझेल देण्यात यावं अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्याकडून होताना बघायला मिळत आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।